सीटीटी फेब्रुवारी 2024 साठी अतिशय महत्वाचे प्रश्न आपण घेत आहोत। हा प्रश्न बघा, एक चौराहे पर लगी 4 ट्रैफिक बत्तियां क्रमशः हर 30 सेकंड, 45 सेकंड, 1 मिनिट और 75 सेकंड के बाद बदल जाती है। म्हणजेच एका चौकामध्ये 4 लाईट्स आणि 4 लाईट्स क्लिक 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 म्हणजे चालू बंद होतात। ती आहे पहिला 30 सेकंदानंतर, नंतर 45, नंतर हा 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि हा 75 सेकंदानंतर। आपल्याला काय करायचं मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला काढायचं त्याचा एलसीएम। एलसीएम कसा काढायचा बघा, एलसीएम कशाचं एलसीएम, हे 30 सेकंद, त्याच्यानंतर 45 सेकंद, त्याच्यानंतर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि एक आहे 75 सेकंद। याचा एलसीएम काढत असताना वेगवेगळ्या पद्धती आपण वापरतो, मात्र या ठिकाणी एकदम सिम्प्लिफाईड पद्धत आपण वापरणार आहोत। या ठिकाणी बघा की डिवायडेड बाय कितीने भाग जातो याला, तर 15 ने भाग जातो। 15 2 30, 15 3 45, 15 4 60 आणि 15 5 75। पुन्हा 2 आणि 4 ला 2 ने भाग जातो, बे 1 बे, बे 2 4, हे 3 जैसे ते आणि हे 5 जैसे ते। याचा जर एलसीएम काढायचा असला तर सगळ्याचा गुणाकार करावा लागेल। 15 गुणिले 2 हे झाले व्हर्टिकल, गुणिले हे 3 गुणिले 2 गुणिले 5। याचा जर का तुम्ही गुणाकार केला, 15 2 30, 30 3 90, 90 2 180, 180 गुणिले 5 म्हणजे 18 5 90 म्हणजे 900, 900 सेकंद येतं। म्हणजेच त्या चारही जे लाईट्स आहे तर ते 900 सेकंदानंतर पुन्हा क्लिक होणार आहे। मग 900 सेकंद म्हणजेच किती मिनिट, यासाठी आपण 900 भागिले काय करणार, 60 करणार, कारण की 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो, आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून। या ठिकाणी 0 0 6 1 6, 6 1 6 उरले 3 झाले 30 म्हणजे 6 5 30 म्हणजे 15 मिनिटानंतर ते पुन्हा एकदा क्लिक होणार आहे। 15 मिनिटे आपल्याला काय करावं लागेल की याच्यामध्ये ऍड करावं लागेल 15। सो या ठिकाणी 0 आला, या ठिकाणी 5 आला आणि या ठिकाणी 1 आला। 1 वाजून 50 मिनिटानंतर ते चारही लाईट्स पुन्हा लागणार आहे, म्हणून आन्सर येते सेकंड। सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। चेक करूया, राईटच आहे। मित्रांनो, तुम्हाला एक क्वेश्चन मी हा होमवर्क साठी दिलेला आहे, पूर्णचे पूर्ण वाचून घ्या आणि याचा आंसर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या। सो कमेंट बॉक्स में आपका आंसर जरूर दीजिएगा। जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।